नमस्कार, मी संकेत आवटे. जर मी तुम्हाला म्हणालो एक स्टॉक मी तुम्हाला देईन पण त्या बदल्यात मला तुम्ही आयफोन द्यावा लागेल, किंवा दुसरा ऑप्शन तुमच्यासाठी असेल मी तुम्हाला 2 स्टॉक देईन त्या बदल्यात मला तुमची 2 व्हीलर द्यावी लागेल, हे तुम्हाला पटेल का? बिलकुल नाही. तुम्ही म्हणाल एका स्टॉकच्या किंवा 2 स्टॉकच्या बदल्यात एवढी मोठी वस्तू कसं शक्य आहे? शक्य आहे, कारण मी त्या स्टॉक बद्दल बोलतोय ज्याची आज प्राइस आहे 45,000 रुपये. पेज इंडस्ट्रीज बद्दल बोलतोय मी. पण तुम्ही म्हणाल पेज इंडस्ट्रीज तर मी ऐकलेलंच नाही, या स्टॉक बद्दल मला जास्ती बिलकुल माहिती नाही. पण मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, पेज इंडस्ट्री प्रत्येकाला माहिती आहे, कारण तुम्ही त्यांचा ब्रँड पाहिला असेल आणि मॅक्सिमम लोकांनी वापरला सुद्धा असेल. ब्रँडचं नाव आहे जॉकी. त्यामुळे हा स्टॉक किती महत्त्वाचा आहे, व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा. खूप चांगले व्हॅल्यूज तुम्हाला मिळणार आहेत. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा. 1920 ते 1930च्या दरम्यान व्हिरोमल गेनोमल हे खूप चांगला बिझनेस करत होते. कपड्याचा व्यापार करत होते. वेगवेगळ्या देशांमधून कापड इम्पोर्ट करायचं आणि त्याचा सेल करत होते फिलिपिन्समध्ये. खूप चांगला बिझनेस सुरू होता. ते आणि त्यांच्या मुलाच्या माध्यमातून हा सगळा बिझनेस सुरू होता. वडिलांच्या मृत्यूनंतर सगळी सूत्र त्यांच्या मुलाकडे आली. मुलाचं नाव होतं सुंदर गेनोमल. खूप चांगल्या प्रकारे तो बिझनेस सुरू ठेवला त्यांनी. खूप चांगल्या प्रकारे ग्रो होऊ लागला. तेवढ्याच आलं वर्ल्ड वॉर 2. याच्यामध्ये संपूर्ण जग संकटात सापडलं होतं. प्रत्येक जण संकटाचा सामना करत होतं. पण त्यामध्येच सुंदर गेनोमल मात्र बिझनेस स्ट्रॅटेजी आखत होते, बिझनेस ग्रो करत होते. तेवढ्यात त्यांची ओळख आणि त्यांचं रिलेशन बनू लागलं जॉकी सोबत. जॉकी US बेस्ड ब्रँड आहे आणि तिकडे खूप चांगल्या प्रकारे त्यांचा सेल होतोय. अमेरिकन सैन्य जेव्हा फिलिपिन्समध्ये आलं होतं त्यांना गरज पडत होती जॉकीच्या इनरवेअर्सची. त्यांचा सप्लाय पूर्णपणे सुंदर गेनोमल करू लागले. त्यांचे मटेरियल, त्यांचे डिस्ट्रीब्युटर ते बनवू लागले. सेल वाढू लागला. पूर्ण फिलिपिन्समध्ये जॉकीचं साम्राज्य उभं केलं सुंदर गेनोमल यांनी. आणि हाच केला जाणारा बिझनेस बघून 1959 मध्ये जॉकी मॅनेजमेंट त्यांच्यावर खूप खुश होतं. त्यांना ऑफर दिली, तुम्ही सेम जॉकीचं युनिट एक सुरू करू शकता फिलिपिन्समध्ये. डायरेक्ट जॉकीचं प्रोडक्शन फिलिपिन्समध्ये होणार. याचं कारण काय? एकतर मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट करावं लागतं, तिकडून एक्सपोर्ट करावं लागतं. इम्पोर्ट एक्सपोर्टचे चार्जेस तुमचे वाढतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट खूप जास्त वाढते आणि याच्यामुळेच पूर्ण प्रोडक्टची कॉस्ट वाढते, वेळ वाया जातो. या सगळ्या गोष्टी ओव्हरकम करण्यासाठी ऑलरेडी आपल्याकडे बिझनेस आहे, तर आपण तो फुलफिल करू शकतो फिलिपिन्समधूनच, तिकडेच कंपनी सुरू करून. म्हणूनच तिकडे कंपनी सुरू करण्यात आली आणि जॉकी मोठ्या प्रमाणात तिकडे प्रोडक्शन सुरू करू लागलं. तेवढ्यात सुंदर गेनोमल भारतामध्ये आले. भारतामध्ये आल्यानंतर त्यांना बऱ्याच गोष्टी खटकू लागल्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे इनरवेअर्स आहेत त्याला आपण जास्त महत्त्व देत नाही भारतीय, ॲज कम्पेअर टू टुडेज कंडिशन. आज बरेच लोक त्याला व्हॅल्यू देतात. जेवढे आपण बाहेरच्या कपड्यांना व्हॅल्यू देतो ना, तेवढी व्हॅल्यू आपण आतल्या कपड्यांना देत नाही, कारण आपल्याला माहिती असतं ते कोणी बघणार नाही आहेत. त्यामुळे आपण त्याला व्हॅल्यू देत नाही. पण त्याचा इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे. हायजीनच्या दृष्टीने असेल किंवा क्वालिटीच्या दृष्टीने असेल, आपल्याला त्यावर फोकस हा जास्त करायला हवा ॲज कम्पेअर टू आउटर साईड आउटफिट्स. म्हणून गेनोमल यांनी फोकस केला भारताच्या बिझनेसवर. त्यांना माहिती होतं भारतामध्ये मॅक्सिमम स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील, ते प्रत्येकजण आपल्या घरातल्या एका व्यक्तीवर डिपेंडंट होते. त्यांचे जे काही कपडे असायचे ते सगळे कपड्याची खरेदी घरातला एक व्यक्ती करायचा. आता तुम्हीच विचार करून पहा, जर स्त्रियांना त्यांचे इनरवेअर्स हवे असतील तर त्यांना त्यांच्या घरातील एका पुरुषावर अवलंबून राहावं लागायचं, जेणेकरून हायजीनचा तर इश्यू होताच, क्वालिटी त्यांना मिळतच नव्हती, पण एक्झॅक्ट साईजेस सुद्धा मिळत नव्हत्या. लाज वाटायच्या अनेक गोष्टी होत्या. आणि भारतामध्ये तुम्हाला माहितीच आहे, इनरवेअर्स म्हणतानाच लोक लाजतात किंवा त्यांना शर्म वाटते. पण या गोष्टी ॲक्च्युली चुकीच्या होत्या आणि याच्यामध्ये त्यांना बदल घडवून आणायचा होता. म्हणूनच गेनोमल यावर खूप जास्त काम करू लागले. यामध्येच मोठा घाव घातला 1991 साली भारतीय सरकारने. लिबरलायझेशन झालं आणि भारताबाहेरील कंपन्यांना भारतामध्ये येण्यासाठी विनंती करण्यात आली. वेगवेगळ्या देशातली लोक आपल्या इकडे येऊन कंपनी सुरू करू शकतात, भारतामध्ये बिझनेस करू शकतात, भारतासोबत पार्टनरशिप करू शकतात, जेणेकरून भारत पण ग्रो होईल, त्यांना सुद्धा चांगला रेव्हेन्यू मिळेल, म्हणजेच विन विन सिच्युएशन होईल. या उद्देशाने लिबरलायझेशन करण्यात आलं. म्हणूनच हीच संधी आणि याचाच फायदा घेत गेनोमल यांनी ठरवलं की भारतामध्ये सुद्धा जॉकीची सुरुवात करायची. आणि तिथून खरी सुरुवात झाली
जॉकीची. पेज इंडस्ट्रीची स्थापना झाली, त्याचबरोबर जॉकीची पण भारतामध्ये सुरुवात झाली, पण वेगवेगळे चॅलेंजेस होते. सगळ्यात मेजर चॅलेंज हेच होतं की घरातला एक व्यक्ती येतोय आणि तो सगळ्यांचे कपडे खरेदी करतोय. पण यावर मात करण्यासाठी गेनोमल यांनी ठरवलं की मोठ्या प्रमाणात ॲडव्हर्टाइजमेंट करायची. या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये वेगवेगळे मॉडेल्स होते. आता आपल्याला सध्या ते ॲडव्हर्टाइजमेंट बघताना वल्गर वाटत नव्हते, पण त्या काळी विचार करा, इनरवेअर्स घातलेला एक पुरुष जेव्हा एका पोस्टरवर मोठ्या प्रमाणात उभा असतो त्यावेळी तुम्हाला कसं वाटलं असतं. जुन्या पद्धतीच्या विचारांबद्दल मी तुम्हाला बोलतोय. त्याच वेळी एखादी स्त्री, एखादी मॉडेल जेव्हा इनरवेअर्स घालून एका मोठ्या पोस्टरवर उभी दिसेल तेव्हा तुम्हाला कसं वाटेल. पण हेच मोडून काढण्यासाठी गेनोमल काम करू लागले. त्याचबरोबर मोनोपॉली होती दुकानदारांची. तुम्ही फक्त दुकानामध्ये जाता, जेव्हा तुमच्या बहिणीसाठी, आईसाठी, वडिलांसाठी, ज्याच्या कोणासाठी तुम्ही इनरवेअर घ्यायला जाता ना, तेव्हा फक्त तुम्ही तिकडे जाऊन बोलाल की या साईजचे मला 2 क्वांटिटी हवेत, एवढंच. तुम्ही बाकी क्वालिटी चेक नाही करणार, बाकी सगळ्या गोष्टी चेक करू शकत नाही. जर तुम्ही जेंट्स असाल तर तुम्ही लेडीजचे इनरवेअर कसे चेक करू शकणार? जर तुम्ही लेडीज असाल तर तुम्ही फिमेलचे इनरवेअर्स कसे चेक करणार? क्वालिटी असेल, कलर असेल, इतर सगळे पॅरामीटर्स असतील. आपण जास्त फोकस करू शकणार नाही, कारण आपल्याला नेहमीप्रमाणे लाज वाटते. आणि हीच लाज मोडून काढण्यासाठी दुकानदार काय करत होते? सिम्पली जो स्टॉक आहे उचलायचा, तुम्हाला द्यायचा. वेगवेगळे मॅन्युफॅक्चरर तर होतेच, पण त्याच्यामधला सेल कोणाचा करायचा हे सगळं दुकानदाराच्या हातामध्ये होतं. दुकानदार ठरवत होता तुम्ही काय बाय करणार, दुकानदार ठरवत होता तो ब्रँड कुठला असणार. सिंपल गोष्ट आहे, त्याला ज्यामध्ये जास्त प्रॉफिट मिळेल तेच तो तुम्हाला देऊ करणार आणि तुम्ही ते बाय करणार. समजा 2 प्रोडक्ट आहेत, एका प्रोडक्टची प्राइस आहे 200 रुपये, एका प्रोडक्टची प्राइस आहे 250 रुपये. 250 रुपयेवाला प्रोडक्ट एकदम बेस्ट आहे, क्वालिटी छान आहे, पण दुकानदाराला त्यामध्ये मार्जिन फक्त 20 रुपये मिळतं. तर मग दुकानदार काय करेल? 200 रुपयाचा प्रोडक्ट आहे, त्याच्यामध्ये जर त्याला 50 रुपये मार्जिन मिळत असेल तर तो तुम्हाला सांगेल की हाच प्रोडक्ट घ्या, स्वस्त पण आहे आणि टिकाऊ पण आहे, म्हणून तुम्ही तो बाय करणार. आणि हे सांगण्याची पण मॅक्सिमम वेळ येत नाही, कारण आपण तो डायरेक्ट डोळे झाकून बाय करत असतो. पुढे जाऊन जॉकी इंटरनॅशनलने जॉकी ब्रँड एक्सपांड करण्यासाठी त्यांचे लायसन्सेस देऊ केले. सिंपल आहे, फिलिपिन्समध्ये ऑलरेडी एक कंपनी सुरू केलेली होती, त्याचबरोबर भारतामध्ये सुद्धा सुरू केलेली होती. अशाच कंपन्या वेगवेगळ्या देशामध्ये घेऊन जाऊन तिकडे एक्सपांड करण्यासाठी गेनोमलला लायसन्सेस मिळू लागले. नेपाळमध्ये त्यांनी एक्सपांड केलं, श्रीलंका असेल, बांगलादेश असेल, युनायटेड अरब इमिरात्स असेल, ओमन असेल, कतार असेल, सगळ्या देशामध्ये एक्सपान्शन सुरू झालं आणि मोठ्या प्रमाणात जॉकीचं ब्रँडिंग आणि सेल्स होऊ लागला. आणि या सगळ्यामुळे ग्रोथ झाली पेज इंडस्ट्रीची. प्रचंड प्रॉफिट आणि प्रचंड बिझनेस ग्रोथ. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एकदम कमी लोन किंवा 0 डेट सुद्धा या कंपनीला तुम्ही म्हणू शकता. कर्ज कुठलंही नाही आणि ओव्हरहेड्स खूप कमी करत कंपनीने प्रचंड प्रमाणात एक्सपांड करायला सुरुवात केली. 1994 साली सुरू केलेला ब्रँड मोठ्या प्रमाणात ग्रो होऊ लागला. 2007 साली कंपनीने डिसिजन घेतला की आपला IPO घेऊन यायचा. पेज इंडस्ट्रीने 2007 साली स्वतःचा IPO घेऊन आले. IPOची प्राइस होती 360 रुपये. तिथून या IPOची सुरुवात झाली आणि आज त्याच स्टॉकची प्राइस आहे 45,000 रुपये. हो, 360 रुपये जर तुम्ही 2007 साली इन्व्हेस्ट केले असते ना, तर आज त्याचे 45,000 रुपये झाले असते. सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण जेव्हा जॉकी ग्रो होते तेव्हा त्यांनी मेजर फोकस केला त्यांच्या क्वालिटीवर. क्वालिटी तेव्हाच येणार जेव्हा तुमचा त्या क्वालिटीवर कंट्रोल असणार. कंट्रोल तुम्ही तेव्हाच खूप चांगला ठेवू शकता जेव्हा तुम्ही स्वतः त्याचं प्रोडक्शन करता. आणि प्रोडक्शन लाईन सगळ्या स्वतः जॉकीच्या आहेत. मॅक्सिमम, खूप कमी ते आउटसोर्स करतात किंवा निग्लिजिबल आउटसोर्स करतात असंही तुम्ही म्हणू शकता. त्यामुळे दुसऱ्यावर डिपेंडन्सी नाही. प्रोडक्शन स्वतःचं, क्वालिटीवर मॉनिटरिंग स्वतःचं, डिस्ट्रीब्युशन नेटवर्क स्वतःचं आणि कंप्लीट सेलसुद्धा स्वतःचा, स्टोअरसुद्धा बरेच यांचे स्वतःचे आहेत. दॅट्स वाय जॉकी एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रो करू शकलं, कारण त्यांची एवढी मोठी इकोसिस्टम बिल्ट केलेली आहे. जॉकीने वेगवेगळ्या ब्रँडसोबत टक्कर देत एक नंबरचा ब्रँड बनला. VIP असेल, लक्स असेल किंवा इतर कुठलीही कंपनी असेल, सगळ्यांना बीट करत सध्या पेज इंडस्ट्री नंबर 1ला आहे. त्याचबरोबर त्यांनी स्पीडोला सुद्धा ॲक्वायर केलं. स्विमिंग कॉस्ट्यूममध्ये सुद्धा त्यांना नंबर 1 बनायचं आहे आणि त्याच दृष्टीने त्यांची वाटचालही सुरू आहे. सो आय होप की पेज इंडस्ट्री अजून इथून खूप चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकते. आता हे सगळं कसं ठरेल? आकडे तर बघायला हवेत ना.
फंडामेंटल करायला हवं, टेक्निकल करायला हवं. त्यासाठीच चला डायरेक्ट स्क्रीनवर आपण आता पुढच्या गोष्टी बघणार आहोत. पेज इंडस्ट्रीचं मार्केट कॅप जर बघितलं तर 49,738 कोटी रुपयाचं आहे. जवळपास 50,000 कोटी रुपयाचं मार्केट कॅप आहे. करंट प्राइस 44,608 रुपये आहे. याने हाय बनवला होता 45,163 रुपयाचा आणि लो बनवला होता 27,000चा. बघू शकता म्हणजेच एकाच वर्षामध्ये जवळपास पैसे डबल झालेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही कंपनी ग्रो होतीये. सेल्स ग्रोथ जर बघितली आपण 43.8% आहे फक्त एका वर्षाची. मागच्या 7 वर्षामध्ये 13% सेल्स ग्रोथ आहे आणि मागील 5 वर्षामध्ये 9.55% सेल्स ग्रोथ आहे. डिसेंट आहे. नेट प्रॉफिट जर बघितलं तर 441 कोटी रुपयाचा आहे. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आपण थोडं बघू ज्यामुळे अजून चांगला आपल्याला अंदाज येईल. 2010 मध्ये सेल होता 339 कोटी रुपयाचा आणि नेट प्रॉफिट 40 कोटी रुपये होतं. आता सध्या ते 441 कोटी रुपये नेट प्रॉफिट कमवत आहेत आणि सेल आहे त्यांचा 3394 कोटी 93 कोटी रुपयाचा. जवळपास 3400 कोटी रुपयाचा सेल रनिंग आहे. अजून मार्च एंडिंग पर्यंत हा सेल वाढणार कारण अजून एक क्वार्टर यामध्ये ऍड होणार आहे. कन्सिस्टंटली सेल्स पण ग्रो होतोय. थोडंसं कंपनीच्या बॅलन्स शीटवर नजर फिरवली तर एक गोष्ट लक्षात येईल, तुम्हाला कर्ज पण दिसेल, बॉरोईंग दिसेल. मी जे बोललो होतो ना ऑलमोस्ट डेट फ्री आहे त्याचंही रिझन सांगतोय. 55 कोटीपासून आता सध्या यांचं लोन बघितलं तर 114 कोटी आहे विच इज निग्लिजिबल. कारण रिझर्व्ह कंपनीकडे जर बघितलं तर 990 कोटी रुपये आहेत. जवळपास 1000 कोटी रुपयाचे रिझर्व्ह कंपनीकडे आहेत. त्यामुळे घाबरण्याची बिलकुल गरज नाही आणि 114 कोटी रुपये निग्लिजिबल आहेत. एका वर्षामध्ये खूप चांगलं प्रॉफिट ते कमवतात आणि 114 कोटी म्हणजे त्यांच्यासाठी काहीच नाही अमाऊंट. हे सुद्धा महत्वाचं आहे. शेअर होल्डिंग पॅटर्न सुद्धा महत्वाचा आहे. 2019 मध्ये 48% प्रमोटरचं शेअर होल्डिंग होतं आणि आता थोडंसं प्रमोटरचं शेअर होल्डिंग कमी झालंय बिकॉज आय थॉट की प्रॉफिट बुकिंग थोडासा प्रमोटरने करण्याचा प्रयत्न केला असावा. 0.47-48% त्यांनी शेअर केलेत की 57% समथिंग. इकडे DIAची इन्व्हेस्टमेंट 3.17 वरून डायरेक्ट वाढून 17% पोहोचलेली आहे आणि FII 36% वरून 25% पर्यंत. FIIs कमी पडले आणि DIAs वाढले. पब्लिक मात्र 12% वरून 9%. नेहमीप्रमाणे लक्षात घ्या, ज्या ज्या क्वालिटी स्टॉकबद्दल मी बोलतोय ना त्या प्रत्येक क्वालिटी स्टॉकला मी मुद्दाम असा अनालिसिस करून तुम्हाला दाखवतोय. यामध्ये पुन्हा तुम्हाला कळेल पब्लिक बाहेर पडलं का, स्टॉकची प्राइस वाढू लागली, लोकांना वाटतं की आता ओव्हर प्राइस्ड झालाय, त्याच वेळी पब्लिक बाहेर पडत होतं पण स्टॉक हा डबल होऊन बसला. हेच पब्लिकला समजत नाही. आता आपण डोक्याला हात लावून बसतो की मी याला होल्ड करायला पाहिजे होतं. असे स्टॉक आपल्याला लॉंग टर्मसाठी नेहमी होल्ड करायला हवेत. जर आपण चार्ट बघितला तर चार्टवर एक गोष्ट लक्षात येईल, आता सध्या स्टॉक 45 ऑल टाइम हायवर आहे. खूप मोठ्या प्रमाणात हा स्टॉक वर गेलेला आहे. जवळपास हा स्टॉक या लेवलहून खाली आला होता आणि याची जर प्राइस आपण बघितली तर 16,000 इकडे आपल्याला बघायला मिळत होती कोविडमध्ये 2021 मध्ये. पण तिथून खूप चांगल्या प्रकारे याने ग्रोथ दाखवली. पण आत्ता मला वाटतं एक छोटासा पुलबॅक येण्याची शक्यता आहे. मे बी 4,000च्या लेवलला आल्यानंतर 40,000च्या लेवलला आल्यानंतर आपण याचा विचार करू शकतो जेणेकरून आपण खूप चांगल्या प्रकारे यामध्ये इन्व्हेस्ट करून चांगले रिटर्नही मिळवू शकतो. असे क्वालिटी स्टॉक जेव्हा जेव्हा करेक्ट होतात तेव्हा फक्त ॲड करायचं काम करायचं, बाकी कुठलंही काम नाही. ही आपली FDच असते. लॉंग टर्मसाठी आपण अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करत असतो. प्रत्येक डिपला आपण इन्व्हेस्ट करायचं असतं. तो आपल्यासाठी एक चान्स असतो. कुठलाही स्टॉक डायरेक्ट वर जातो आणि कायम वरच जात राहिला असं बिलकुल होत नाही. म्हणून नेहमी एक लक्षात ठेवा, क्वालिटी स्टॉक जेव्हा थोडाफार करेक्ट होईल, खाली येईल, इन्व्हेस्ट करायचं, विसरून जायचं, घाबरण्याची गरज नाही. कारण आपल्याला त्या बिझनेसवर विश्वास असतो आणि त्यांच्या हिस्ट्रीवर विश्वास असतो. नो डाऊट आपण त्यावर वॉच ठेवणार, नजर ठेवणार, त्याच्या ऍक्टिव्हिटी ट्रॅक करणार. कारण मी हे सुद्धा सांगतो, कुठल्या कंपनीसोबत कधी काय होईल हे सांगता येत नाही. मोठमोठ्या कंपन्या राजाचा रंक झालेला आपण बघितले, सगळं मान्य आहे. पण काही कंपन्या ज्या अशा असतात ज्यावर आपण विश्वास ठेवू शकतो, ट्रस्ट करू शकतो, त्या कंपन्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्ट हे करायला हवं, लॉंग टर्मसाठी होल्डही करायला हवं. हे पण महत्त्वाचं आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मला त्याची खात्री आहे. म्हणून पहिला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.